अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। हा अनुभव आहे कल्याणहून सौ विद्या विजय कुलकर्णी या ताईंचा। ताई म्हणतात, पडत्या मजुरा झेलिले बघती जन आश्चर्य भले। जय गजानन। गजानन महाराजांच्या संपर्कात एखादी व्यक्ती आली की पर्यायाने त्या व्यक्तीचा संबंध गजानन विजय ग्रंथाशी येतोच। माझा अगदी लहानपणी म्हणजे मी 5व्या वर्गात असतानाच गजानन विजय ग्रंथाशी संबंध आला। मी 5व्या वर्गात असताना माझे वडील देवाघरी गेले। आई निरक्षर होती, कधी शाळेत गेली नाही। तिला मी त्या वेळेपासून रोज गजानन महाराजांच्या पोथीतील एक अध्याय वाचून दाखवत होते। गजानन विजयच्या 7व्या अध्यायात दासगणू महाराजांना एका ठिकाणी म्हणतात, जे मुळात असती शहाणे त्यांना शाळा नको की। ही ओळ माझ्या आईला तंतोतंत लागू होत होती। वडील गेल्यावर मानसिक शांततेसाठी तिने गजानन विजय ग्रंथाचा आधार घेतला आणि त्याच वेळी मला त्या पवित्र ग्रंथाच्या संपर्कात आणून गजानन महाराजांचा परिचय करून दिला। माझी गजानन महाराजांशी त्या काळात जी ओळख झाली ती पुढे आयुष्यभर कायम टिकली। नव्हे पदोपदी गजानन महाराजांनी माझ्यासाठी धाव घेतली। पुढे लग्नानंतर माझं पारायण तेवढं नियमितपणे होत नव्हतं, पण गुरुवारचा उपवास आणि गजानन महाराजांची नित्यभक्ती नियमाने सुरू होती। माझे मिस्टर मात्र उपवास जप तप यापासून दूर होते। ते मला म्हणायचे, तू करते आहेत ना तुझे गजानन महाराज, मग झालं तर तुझं पुण्य मला कामात येईलच। माझं पुण्य कामात आलं की अन्य काही ते मला माहीत नाही, पण त्या दिवशी भक्तांचे कनवाळू गजानन महाराज माझ्या सौभाग्याच्या रक्षणासाठी धावून आले। हा माझा दृढ विश्वास आहे। ती एक हृदयाचा थरकाप उडवणारी घटना होती। साधारण 1984-85 सालची गोष्ट। माझे पती श्री विजय कुलकर्णी हे NRC कंपनीत अंबवली येथे इलेक्ट्रिशियन म्हणून काम करत होते। मुंबईच्या लोकांना लोकलची धावपळ हा नित्याचाच भाग। सकाळी 7:05ची लोकल कामावर जायला आणि परत यायला संध्याकाळची 8:48ची टिटवाळा लोकल हा त्यांचा नित्यक्रमच होता। एकदा कामावरून परत येत असताना संध्याकाळची लोकल त्यांनी पकडली, पण काही काळाच्या आत त्यांचा हात दारात असलेल्या दांडावरून घसरला। पडता पडता त्यांच्या हातात दारात जी पट्टी असते ती आली। एक आधार म्हणून त्यांनी ती घट्ट पकडली आणि त्याच वेळी गाडी सुरू झाली। एकीकडे गाडी वेग पकडू लागली। आता हे फलटावर आडवे झाले होते। हे घसरत समोर जाऊ लागले आणि त्यांचे दोन्ही पाय लोकल व फलाट यांच्यामध्ये जाऊ लागले। जीवाच्या आकंतांनी ते पाय वाचवण्याचा प्रयत्न ते करू लागले। तेव्हा फलाटावर काही बांधकामासाठी आणलेली थोडीफार खडी होती आणि बाजूला एक बऱ्यापैकी मोठा दगड पडला होता। काही क्षणाचंच ते दृश्य बघणाऱ्यांच्या लक्षात आले की हा माणूस आता गेला, वाचणं अशक्य आहे। त्या काही क्षणातच यांच्या डोक्यात विचार चमकून गेला की आता हे पाय वाचणं अशक्य आहे आणि दोन्ही पायाशिवाय जीवन म्हणजे सर्वांच्यावर भार, याशिवाय अन्य काय। त्यापेक्षा नको ते जीवन, जे व्हायचं ते होऊ द्या। या विचारांनी त्यांनी गाडीला धरलेले दोन्ही हात काढून घेतले आणि क्षणार्धात काय चमत्कार झाला माहीत नाही। जो दगड होता त्या दगडावर ते आपटले व उठून उभे राहिले आणि तिकडे गाडीने स्टेशन सोडले। फलाटावर 2 मित्र होते, त्यांनी यांना धरले व बाकावर बसवले। कॅन्टीन वाल्याने चहा दिला। तो वार होता गुरुवार। मित्र यांना घरी घेऊन आले। म्हणाले, वहिनी काळ आला होता पण वेळ आली नव्हती। हे सर्व ऐकून मी हबकलेच। गजानन महाराजांना मनोमन नमस्कार केला आणि माझ्या माहितीप्रमाणे तेव्हा कल्याणात
महाराजांचं मंदिर नव्हतं, म्हणून मी घरीच फोटोसमोर 5 पेढ्यांचा नैवेद्य दाखवला आणि आमचे फॅमिली डॉक्टर श्री अरुण जोशी यांना थोडक्यात हकीकत सांगून संध्याकाळची भेट निश्चित केली. यांना दवाखान्यात घेऊन गेले. डॉक्टरांच्या पुढ्यात एक अनोळखी माणूस बसला होता. आम्हाला बघताच डॉक्टरांनी आत बोलवले व म्हणाले, ऐका काय सांगतो ते. त्या माणसाने प्रत्यक्ष अपघात पाहिला होता आणि त्याचंच वृत्तकथन करीत होता. शेवटी एवढंच म्हणाला, बिचाऱ्यांचं हाड सुद्धा मिळालं की नाही माहीत नाही. घरी मुलं बाळ किती, कसं होईल, काय आपत्ती आहे बघा, असं म्हणून तो रडायला लागला. मी त्यांना विचारलं, दादा हा अपघात कुठे, कधी व केव्हा पाहिला? त्यावर तो म्हणाला, आजच 8:48ची टिटवाळा लोकल होती, अंबिवली स्टेशनवर. माझ्या अंगावर सरकन काटा आला. त्यांना शांत करून म्हटलं, काही काळजी करू नका, अपघात झालेली व्यक्ती त्याच्या पत्नीबरोबर तुमच्या समोर उभी आहे. तो माणूस अवाक होऊन पाहत राहिला. दुसऱ्या दिवशी मी जिथे बालवाडी शिक्षिका म्हणून काम करत होते त्या छत्रपती शिक्षण मंडळात सुट्टीचा अर्ज देण्यासाठी गेले. तिथे आमचे माननीय चिटणीस श्री टोकेकर सर बसले होते. त्यांचं राहणं आंबोली इथेच होतं आणि ते 4:48च्या लोकलनेच कल्याणला येत असत. त्यांनीही आदल्या दिवशीचा अपघात पाहिला होता आणि ते अपघाताचं वर्णन करीत होते. त्यांचं सांगणं पूर्ण होताच मी म्हटलं, सर ते माझे मिस्टर होते. हे ऐकताच ते ताडकन उभे झाले. एवढा मोठा अपघात होऊन सुद्धा फारशी इजा न होता हे वाचले कसे, ही सर्वांनाच अचंबित करणारी गोष्ट होती. अजून आश्चर्य म्हणजे 2 ते 3 दिवसानंतर एक अनोळखी माणसाने यांचा पेन, रुमाल, पैशाचं पाकिट, किल्ली व बिल्ला, बॅग, डब्बा, चष्मा सर्व सामान घरी आणून दिलं. 2 दिवसांनी शांतपणे यांना विचारलं, हे कसं झालं? ते म्हणाले, एका दगडावर आपटलो, पण कसा उभा राहिलो कळलंच नाही. पण खरं सांगू, माझा विश्वास आहे. मी म्हणायचो ना तुला, तुझं पुण्य माझ्या कामात येईल. बस तुझ्या गुरुवारमुळे आणि गजानन महाराजांच्यामुळे मी वाचलो. त्यांच्या या वाक्याने मला थोडं भूतकाळात नेलं. मी लहानपणी पोथीतील ओव्या वाचायचे. बांधित असता मंदिर, काम करीत शिखरावर, एक होता मजूर, हाताखाली गवंडाच्या. तो धोंडा देता मिस्त्रीला, एकाएकी झोप गेला. 30 फुटावरून पडला खाली घडी व दगडावर. तो पडता लोकांनी पाहिला, जन म्हणती मेला मेला. उंचावरून खाली पडला, आता कशाचा वाचे तो, तरी घडले अघटित. कोठेही न लागले त्या प्रत. हे सर्व वाचून मी आईला म्हणायचे, आई किती विलक्षण आहे ना हे सर्व. त्यावर आई माझ्या डोक्यावरून हात फिरून म्हणायची, बाळा अगं गजानन महाराजांची सर्व लीलाच विलक्षण आहे. त्यांची भक्ती कर, तुझं भलं होईल. आज आईचा तो आशीर्वाद माझ्या मदतीला धावून आला आणि अंतर्मनातून एकच नाद उमटत होता, श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. हा अनुभव तुम्हाला कसा वाटला तो मला नक्की सांगा व तुमचे काही अनुभव असतील तर ते आम्हाला कमेंटद्वारे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या ईमेल आयडीवर जरूर कळवा. गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते.